तर तो फक्त माझा शिक्षक आहे। या शिक्षणाच्या जोरावर कोणताही देश मोठा होत असतो। ज्या देशाचं शिक्षण पांगळं असतं, दुबळं असतं, तो देश कधीच वरती येऊ शकत नाही। आणि तुम्ही माझ्या शिक्षकाला अध्यापन करण्याऐवजी 50-50 दिवस जर या मैदानावर बसत असाल तर तुमच्या या शासन करण्याचा अधिकार तुम्हाला नाही। येणाऱ्या काळामध्ये माझा शिक्षक तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। या शासनाने हे लक्षात घ्यावं। आणि येणाऱ्या काळामध्ये आज कॅबिनेट किती राहिलाय तुमच्या? एक कॅबिनेट होते की 2 कॅबिनेट होते माहिती नाही। यापूर्वी यामध्ये जर निष्क्रिय असेल तर शिक्षक जे 7 शिक्षक आमदार असेल आणि 7 पदवीधर आमदार असेल, यामध्ये हे निष्क्रिय घटक आहेत। यांनाही आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहावं लागणार नाही। यांची भूमिका होती, यांनी काम करायला पाहिजे होतं। फक्त तुम्हाला कॅबिनेट निर्णय करून शासन आदेश काढणं गरजेचं होतं। त्याचंही हे 7 शिक्षक आमदार आणि 7 पदवीधर आमदार हे कमी पडत आहेत। ही सुद्धा एक शोकांतिका आहे। जे आमदार याच्यानंतर येतील त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे। आपल्या मनातले जो हुंकार आहे तो हुंकार त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे। तुम्ही जर फक्त कॅबिनेटला निर्णय घेत असाल आणि शासन आदेश टाकत नसाल तर ते आमच्या काहीही उपयोगाचं नाही। या आतापर्यंत मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, मी एका दिवसाला इथे जवळपास 150 ते 200 सह्या असतात या फाईलवर करत असतो। परंतु विनांदोनी शिक्षकांची टप्पावारची जी फाईल आहे ती तुम्हाला काढायला वेळ नाही, तर मग तुम्ही अनाथांचे नाथ कसं काय म्हणावं तुम्हाला? माननीय अर्थमंत्री दरवेळेस वेळ काढूपणाचं धोरण करतात, उडवाउडवीची उत्तरं देतात, तर तुम्ही अर्थमंत्री म्हणून तुम्ही लायक नाही हे मी आझाद मैदानातून स्पष्ट सांगतो। या सरकारला येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या बरोबर धोका झाला आणि या कॅबिनेट मध्ये जर निर्णय जर झाला नाही तर मात्र ह्या सरकारला आपण घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित सांगतो। माननीय फडणवीस साहेब बोलले होते 1160 कोटी छातीला माती लावून देतो, पण त्या 1160 कोटीचं आतापर्यंत काय झालं? त्रुटीवाल्या शिक्षकांचं काय झालं? त्यांना मिळणाऱ्या अनुदानाचं काय झालं? अरे एकूण GDP दराच्या 60% खर्च जरी कोठारी आयोगानुसार या केंद्र आणि राज्याने जर त्या शिक्षणावर जर केला तर एकाही शिक्षकाला मैदानामध्ये येण्याची गरज नाही आणि आपल्या वेतनासाठी सुद्धा झगडण्याची गरज नाहीये। परंतु या सरकारची दानत तशी दिसत नाही। हे 1800 कोटीचे जे प्रोजेक्ट असतात ते तात्काळ एका रात्रीतून मार्गी लावतात। यांचा पगार वाढवायचा असेल तर यांना कोणाची सहमतीची गरज लागत नाही, यांना कोणत्याही प्रकारच्या डिबेटची गरज लागत नाही, यांना कोणत्याही प्रकारच्या प्रतिज्ञापत्राची गरज लागत नाही। हवा तेवढा निधी हे शासन जे आमदार असतात हे स्वतःला मंजूर करून घेत असतात आणि यामधूनच सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण हे प्रत्येक शासन राबवत असतात। मी या आझाद मैदानातून सांगू इच्छितो, जुल्मे जब जब जुल्म करेगी सत्ता के हथियारों से, जुल्मे जब जब जुल्म करेगी सत्ता के हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इन्कलाब की नारों से, इन्कलाब की नारों से। यानंतरच्या काळामध्ये सर्वांनी एकजुटीने उभं राहणं गरजेचं आहे आणि यामध्ये आज जर कॅबिनेट जर झाली त्या कॅबिनेट मध्ये काय निर्णय होतो त्यानुसारच आपण आपली पुढची रूपरेषा ठरवणार आहोत। कुणी आझाद मैदान सोडून जाऊ नका। आता आपल्याला फक्त आपल्या शिक्षकांची जी संख्या असेल, आपल्या आंदोलनाची जी काही तीव्रता असेल ती तीव्रता जेवढी अधिक असेल त्यानुसारच आपल्याला अनुदान मिळणार आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं। आणि या सरकारला आपण या हुंकार आंदोलनातून आपलं जे हक्काचं अनुदान असेल, टप्पा अनुदान असेल आणि या पुढे जाऊन एक गोष्ट सांगायची राहिली, यामध्ये नवीन माझे विनाअनुदानित बांधव असेल, अंशतः अनुदानित बांधव असेल, नवीन युनिफाईड पेन्शन योजना लागू केलेली आहे।
तर या योजनेमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे, ज्या शिक्षकांची सेवा 20 वर्ष होत असेल आणि NPS कटिंग ही जर 20 वर्ष होत असेल तर त्या शिक्षकाला